रामानेवाडीचे कर्णधार आपला 12वा खेळाडू आपल्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. पहिला गोलंदाजी प्रितेश रामाने आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना. पहिल्या सामन्याचा पहिला चेंडू मात्र मैदानावरती पडतो तो 8:42 सामन्यासाठी घाई करायची आहे, कारण आपल्याला प्रत्येक सामना हा 4 षटकांचा खेळायचा आहे. त्यांचं सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना असेल आणि स्कोरर म्हणून कामगिरी पाहतायत आमच्यासोबत मनोज हुमनेदा. नक्कीच सगळ्यांची कामगिरी आज अचूक असेल आणि ही स्पर्धा मात्र यशस्वीच्या दिशेने पार पडाल. आज नक्कीच पहिला सामना आपल्याला पाहायला भेटतो. जांगल्ले क्रिकेट संघ आणि शिवसमर्थ कोळवळे. जांगल्ले क्रिकेट संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून मात्र क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. नक्कीच आजच्या दिवसातील पहिला सामना असेल, पहिलं युद्ध असेल, कारण आज प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू मात्र घरातून बाहेर पडला तो फक्त एक स्वप्न उराशी बाळगून. ती फक्त आपल्याला तुफान चषक 2026 चा किताब जिंकायचा आहे. 2026 मध्ये आपलं नाव मात्र ह्या किताबावर कोरवायचं आहे. हेच स्वप्न उराशी बाळगून प्रत्येक संघ घराबाहेर निघालाय आणि आजच्या दिवसातील हा पहिला सामना असेल. प्रितेश रामाने पहिले षटक घेऊन आलाय आणि पंच म्हणून कामगिरी करताय सुशील दादा आणि संदेश दादा हुमने. दोन्ही पंचांनी सामना चालू करायचा लवकरात लवकर. आणि फलंदाज साईडला येते निखिल. आणि हा पहिल्या स्पर्धा दिवसातील पहिला चेंडू 8:44 मैदान पडतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या स्पर्धेसाठी. हा पहिला चेंडू फायलिंगच्या दिशेने डोकून गेला. चेंडू मात्र जातो आणि खराब क्षेत्ररक्षण 4 धावांसाठी. सुंदर अशी सुरुवात केली फलंदाजाने, मात्र विस्फोटक फलंदाजाने सुरुवात केली आणि 4 ने मात्र धावसंख्येत बदल केलाय. धावसंख्या प्रितेश रामानेचा दुसरा चेंडू. एक चेंडू मात्र आणि हा मात्र हलक्या हाताने खेळून काढलाय. एक धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज आणि 1 ने मात्र धावसंख्या बदल झाली. धावसंख्या होते ती 5. पहिला चेंडू 2 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि 2 चेंडू नंतर धावसंख्या 5 धावा. सुंदर अशी फटकेबाजी करतोय प्रितेश विखील. आणि कोळवळी संघाचा विचार केला असता हाही सुद्धा बलाढ्य संघ आहे आपल्या पंचक्रोशीतील आज. आणि हा मात्र तिसरा चेंडू सुद्धा हलक्या हाताने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक पर्यंत एक धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. 1 ने धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होते ते 6 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि या तुफान चषक आयोजकांनी मात्र एक मोठी संधी, मोठा प्लॅटफॉर्म मात्र आपल्याला उपलब्ध करून दिलाय. आज मला सुद्धा हा मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलाय तुफान चषक आयोजकांनी. आज शिरगावच्या मैदानामध्ये लाईव्ह कॉमेंट्री, लाईव्ह समालोचन करण्याची संधी मात्र मला उपलब्ध करून दिली. आणि हा मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने आणि सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. कुठेतरी 2 धाव रोखू शकले नाही. 2 धावा मात्र धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होते ती 8 धावा. 4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 4 चेंडू नंतर धावसंख्या मात्र 8 धावा. हत्ता मात्र फलंदाजांना जखडून ठेवलंय प्रितेश रामाने आणि सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र करतोय. नक्कीच आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि झेल होण्याची शक्यता. मात्र खराब क्षेत्ररक्षण, झेल मात्र सुटलाय. निर्णायक सामन्यामध्ये झेल सोडून चाल नाही. छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला भागात पडू शकते आणि 1 ने धावसंख्येत मात्र बदल होता. धावसंख्या होती ती 9 धावा. आता मात्र पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्यानंतर आता मात्र 5 चेंडू सुंदर हाताळले. हा सुद्धा हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. 1 ने धावसंख्या बदल होते. धावसंख्या होते ती 10 धावा आणि 1 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 10. थँक्यू डीजे. आपण पाहतोय तुफान रिटर्न्स आयोजित
तुफान चषक 2026 हा रणसंग्राम शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. आणि पहिले चालू असलेला सामना रामानेवाडी क्रिकेट संघ वर्सेस कोळवली दोन्ही संघ पंचगुरी श्री बलाढ्य संघ आणि दुसरं षटक घेऊन आलाय तो विघ्नेश. याला मात्र आपलं विघ्न टाळायचं आहे, कारण संघ एक षटक अतिशय सुंदर हाताळलं होतं. 10 धावा खर्च केल्या होत्या त्या तेथे सामाने यांनी. आणि स्ट्राईकला येतो मात्र संकेत. संकेत कोणते संकेत देतो मैदानामध्ये आपल्या कर्णधाराला ते पाहायला विसरू नका, कारण हे दुसरे षटक प्रगती होत्यावर. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल हलक्या पाठीमागे चालले मात्र खराब क्षेत्ररक्षण. चांगलं क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण मात्र सुंदर करावं लागेल, कारण एक धाव संख्या मात्र मनस्ताप देईल आपल्या संघाला. आणि एकने मात्र धावसंख्या वाढली. धावसंख्या होती ती 11. आज आपल्याला शिरगावच्या मैदानामध्ये अनेक युवा खेळाडू अनेक युवा संघ आज मैदानामध्ये पाहायला भेटणार आहे, कारण आज युट्यूबचा हा मोठा प्लॅटफॉर्म या तुफानी चषक आयोजकांनी आपल्याला दिला. त्याच संधीचं सोनं मात्र करून घ्यायचं आहे. असं मोठा प्लॅटफॉर्म तुम्हाला कुठेही कुठल्या स्पर्धेत भेटणार नाही. त्या स्पर्धेचा आनंद मात्र जल्लोष मात्र आपल्याला ह्या शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटतोय. नक्कीच दुसरा चेंडू आणि हा मात्र मागला स्क्वेअरलेगच्या दिशेने सेल होण्याची शक्यता आणि चेंडू जातो 4 धावांसाठी. धाव संख्येत मात्र बदल. नक्कीच चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय. धाव संख्या लागली 15 आणि हा तिसरा चेंडू झेलबाद होण्याची शक्यता. आणि हा मात्र मासा गळा लागलाय. पहिला झटका लागलाय तो कोळवली संघाला विकीलच्या रूपात. सुंदर फलंदाजी करून या मैदानामध्ये आणि 15 वरती पहिला झटका लागलाय तो कोळवली संघाला. आणि विकील यांची जागा घेण्यासाठी आलाय तो आकेश. नक्की दोन्ही तुफान रिटर्न आयोजित हा दुसरा षटकार चालू आहे मैदानामध्ये. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटते चांगलं क्रिकेट संघाची. आणि आपल्याला दुसरा षटक प्रगतीपथावर पाहायला भेटतंय. आणि हा मात्र मिडानच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण 1 पर्यंत 1 धाव घेण्यात यशस्वी ठरले फलंदाज. एकने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या होती ती 16. सुंदर असे 4 चेंडू हाताळले. आपण युट्यूब स्पर्धा खेळवतोय. सर्व संघाने आपल्या नियमांचं पालन करायचं आहे, कारण आयोजकांनी मोठी संधी मात्र आपल्याला उपलब्ध करून दिले. आणि 1 धाव देण्यात कुठेतरी क्षेत्ररक्षण सुधारावं लागेल जांगवली क्रिकेट संघाला. एक धाव मात्र तुम्हाला रोखावी लागेल. आणि धाव संख्येत मात्र 1 निवाड होते. धाव संख्या होती ती 17. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. आतापर्यंत जमीन मोठ्या फटक्यापासून लांब ठेवलाय. आणि हा मात्र ट्रिपल चिप होतो. आकेशच्या रूपात लागलेला हा संघाला दुसरा झटका. सांगू इच्छितो तुम्हाला ह्या स्पर्धा जिंकायची असेल तर मेहनत करावी लागेल. घाम गाळावा लागेल ह्या मैदानामध्ये, तरच तुम्हाला यशाची शिखरं चढता येतील. नक्कीच प्रत्येक संघ प्रत्येक खेळाडू मात्र आलाय तो आज जी तुफान रिटर्न आयोजित तुफान चषक 2026 हा किताब जिंकण्यासाठी. मात्र त्याचा जल्लोष आता मात्र चालू झालाय. आणि शेवट मात्र आपल्याला संध्याकाळी पाहायला भेटणार आहे. आणि तिसऱ्या फलंदाजीसाठी आलाय तो दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 17. आणि तिसरं षटक घेऊन आलाय तो अंकुश. अंकुश पाहूया कोणत्या रीतीने षटक पाहतोय. सुंदर 2 षटक हाताळले. आणि हा मात्र मिराजच्या दिशेने मारलेला चेंडू क्षेत्ररक्षण पर्यंत 1 धाव देण्यात यशस्वी ठरले फलंदाज.
धावसंख्येत मात्र एकने बदल होतो. धावसंख्या होती ती 18. सुंदर अशी गोलंदाजी मात्र जांगल्ले क्रिकेट संघाची पाहायला भेटली. सकाळच्या सत्रात चालू आहे, हवेचा झोप कमी आहे आणि ह्या मैदानामध्ये पाहिलं आपण. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू मात्र विसावतोय. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या 18. सुंदर दोन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 आणि हा मात्र निरावच्या दिशेने मात्र चेंडू क्षेत्ररक्षक येतो. एक धाव देण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. कुठेतरी मोठ्या फटक्यापासून फलंदाजांना बांधून ठेवलं. मोठे फटके पाहिजे, धावसंख्येनं मोठं आव्हान, समोरच्या संघाला मोठं आव्हान द्यायचं असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल दोन्ही संघांना. नक्कीच तिसरा षटक प्रगतीपथावर आहे आणि तिसरे षटक चालू असताना 19 धावसंख्या धावफलकावरती लागलाय आणि हा मात्र येतोय का मोठा फटका. क्षेत्ररक्षक येतो चेंडूच्या खाली आणि 2 धावा देणे यशस्वी ठरले फलंदाज आणि 2 मात्र धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या होती ती 21. तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटक 3.4 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय आणि धावसंख्या मात्र 21 धावसंख्या. नक्कीच आज जल्लोष उत्साह प्रत्येक पंचक्रोशीत खेळाडूंचा आपल्याला पाहायला भेटणार आहे शिरगावच्या मैदानामध्ये. नक्कीच. आणि हा मात्र फुलटा चेंडू होता, कुठेतरी लाभ उठवू शकले नाही आणि झेल बाद होतो. मला वाटतं प्रशांत रामाने यांनी हा झेल पकडलाय आणि संघाला मात्र तिसरा झटका लागतोय. आणि यानंतर होणारा सामना श्री साई सडेजांबरे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही संघाचे कर्णधाराने आपल्या टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. या डावानंतर आपला टॉस केला जाईल. दोन्ही संघाच्या कर्णधाराने यायचं आहे. नक्कीच सुंदर गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी अंकुश रामाने. यांचा विचार केला असता एक मात्र गडी बाद करण्यात यशस्वी ठरले हे गोलंदाज आणि सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी करतोय. आणि आता मात्र आलाय फलंदाज किरण. किरण याला मोठे फटकेबाजी करावी लागेल कारण गांगल्ले क्रिकेट संघाचे गोलंदाज सुंदर गोलंदाजी मात्र करतायत. त्यांना मात्र मोठे फटकेबाजी मारावी लागेल, फटकेबाजी करावी लागेल. आणि हा मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू, सुंदर चेंडू, अचूक चेंडू हाताळतात आणि मात्र पंच मात्र षटक संपण्याची खून करताय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्या धावपलकावर पाहायला भेटते ते 21. 4 धावा खर्च केल्या. प्रत्येक सुंदर असे कॅमेरामॅन आपली कामगिरी पार पाडतायत या मैदानामध्ये. आणि चौथं षटक आणि शेवटचं षटक घेऊन आलाय तो कमलेश. कमलेश एक पंचक्रोशीचे नावाजले गोलंदाज. कमलेश यांचा विचार केला असता सुंदर गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी करण्यात मात्र हे नामांकित असलेले गोलंदाज, एक युवा गोलंदाज आज आपल्याला शिरगावच्या मैदानामध्ये पाहायला भेटत आहे. आणि यानंतर होणारा सामना श्री साई सडेजांबरे विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही कर्णधारांनी टॉस के बॉस मध्ये यायचं आहे. आणि नक्कीच चौथं षटक प्रगतीपथावर. चौथ्या षटकातील पहिला चेंडू फलंदाज मात्र आणि हा मात्र न समजलेला चेंडू, निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय चेंडू. धावसंख्येत कोणताही बदल नाही, धावसंख्या 21. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. कोणतेही सुंदर अशी मोठे फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला मोठं धावांचं आव्हान द्यायचं असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागेल. आणि हा मात्र मिरांच्या दिशेने मारलाय चेंडू. क्षेत्ररक्षक पर्यंत एक धाव देण्यात यशस्वी ठरले. सुंदर क्षेत्ररक्षक खराब फेकी. हे मात्र एक धाव तुम्हाला रोखावे लागतील. प्रत्येक सुंदर क्षेत्ररक्षण करावे लागेल तरच ही स्पर्धा तुम्ही जिंकू शकता. एक धावसंख्या मात्र धावफलकावर लागते ते 22. नक्कीच प्रत्येक संघ, प्रत्येक क्रिकेटर आज उत्साहात, आनंदात मात्र होतोय या मैदानामध्ये. प्रत्येक मान्यवरांचं पाऊल मात्र या मैदानाकडे पाहायला भेटतंय. आणि हा मात्र ट्रिपल अचीव होतोय. पंच सकाळच्या सत्रामध्ये कवायत करताना एक धावसंख्या, एक बाद होतोय तो
कमलेश यांचा दुसरा चौथा षटक आणि तीन चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झाला. धावसंख्या मात्र धावता धाव लागले ते 22. सुंदर गोलंदाजी करताय कमलेश यांचा विचार केला असता सुंदर गोलंदाजी. हा मात्र खराब चेंडू आणि वाईच्या रूपात मिळालेली धाव आणि धावसंख्येत मात्र एक वाढ होते. धावसंख्या होते ते 23. हाच सुद्धा व्हाईट चेंडू, खराब चेंडू. सलग दुसरा व्हाईट आणि धावसंख्येत मात्र एक वाढ होते. धावसंख्या होते ती 24 धावा. आता मात्र कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी कमलेश यांना करावी लागेल. अतिशय सुंदर तीन चेंडू हाताळले होते कमलेश यांनी आणि हा मात्र समोरच्या दिशेने मारलेला चेंडू जातो सीमा रेषेपार 4 धावांसाठी आणि धावसंख्येत मात्र 4 ने वाढ होते. धावसंख्या होते ते 28. तीन निर्धाव धावा अवांतर धावा आलाय. अवांतर धावाने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या 29 धावा. तीन व्हाईट चेंडू हाताळले कमलेश याने. कुठेतरी अचूक टप्प्याची गोलंदाजी तुम्ही करावी लागेल आणि हा मात्र चेंडू हलक्या हाताने मारला. एक धाव देण्यात यशस्वी ठरले आणि धावचीत होण्याची शक्यता आणि पंचाने मात्र अपील फेटाळलाय. पंचांचा निर्णय अंतिम राहील. दोन्ही संघांनी नोंद घ्यायच्या. 2 धावा घेण्यात यशस्वी ठरले. 2 धावाने मात्र धावसंख्या होते ते 31. सुंदर अशी गोलंदाजी मात्र खराब 3 चेंडूत हाताळले होते कमलेश यांनी. आता मात्र त्यांना टप्पा मात्र मैदानामध्ये सापडतोय. नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून घरोघरी पोहोचतोय. प्रत्येक फलंदाज प्रत्येक गोलंदाज आज मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतोय. मोठा प्लॅटफॉर्म मात्र तुफान चषकच्या आयोजकांनी आपल्याला दिलाय. त्या संधीचा सोल मात्र करून घ्यायचा आहे आणि हा मात्र सुंदर चेंडू यष्टीरक्षकाकडून होते चूक आणि 2 धाव घेण्याचा प्रयत्न मात्र धावचीत होतोय फलंदाज आणि एकने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ते 32. पुरेशी 4 षटकात नक्कीच आजच्या दिवसातील हा दुसरा सामना असेल. श्री साई क्रिकेट संघ सडेजांबार विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ माटलवाडी. दोन्ही युवा संघ आज मैदानामध्ये पाहायला भेटतो आणि नाणेफेक करतायत. पाहूया आपण नाणेफेकीच्या दिशेने जातोय. कोणाच्या दिशेने कौल झुकतोय. जय हनुमान क्रिकेट संघाने लवकरात लवकर निर्णय कळवायचा. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. दोन्ही संघाने हा सामना संपल्यानंतर आपल्या मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कारण आपल्याला वेळेचे बंधन असेल. तुम्ही जर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल. नक्कीच यानंतर आपण जातो ह्या स्पर्धेतील पहिला संघ
हुमणेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमणेवाडी श्री कैलासवासी संदेश दादा कृष्णा हुमणे यांच्या पुण्यस्मरणार्थ तुफानी चषक हुमणेवाडी लाईव्ह स्पर्धेचं आजचं हे आयोजन. या स्पर्धेसाठी जे आम्हाला मोलाचं सहकार्य लाभलंय या शिरगाव मैदानामध्ये भव्य स्वरूपात संपन्न होत आहे. या स्पर्धेसाठी सहखुशीनं दिलदार मनानं या स्पर्धेसाठी दानशूरपणानं जे देणगीदार लाभलेत या देणगीदारामध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम 15,555 श्री सचिन दादा बाईत यांच्याकडून या स्पर्धेला लाभलेले आहे. त्यानंतर प्रथम चषक हुमणेवाडी नवतरुण प्रगती मंडळ यांच्याकडून कैलासवासी संदेश कृष्णा हुमणे यांच्या स्मरणार्थ लाभलेलं आहे. द्वितीय पारितोषिक 11,111 स्पेशल ग्रुप यांच्याकडून संदेश दादा कृष्णा हुमणे यांच्या स्मरणार्थ लाभलेलं आहे. द्वितीय चषक श्री काशीनाथ लक्ष्मण हुमणे यांच्याकडून लाभलेलं आहे. तृतीय पारितोषिक 4,444 अभिजित रामचंद्र हुमणे यांच्याकडून लाभलेलं आहे. तृतीय चषक महादेव रामचंद्र हुमणे यांच्याकडून आलेलं आहे. चतुर्थ पारितोषिक श्रीमती 3,333 श्रीमती रेखाताई गंगाराम हुमणे यांच्याकडून लाभलेले आहे. चतुर्थ चषक नीरज हुमणे यांच्याकडून लाभलेला आहे. सामना त्वरित चालू करायचा आहे. फलंदाज गोलंदाज मालिकावीर शुभम जगजीवन कुसुमार यांच्याकडून लाभलेले आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण शुभम जगजीवन कुसुमाम. हॅट्रिक चषक शुभम जगनजीवन कुसुराम. उगवता तारा शुभम जगनजीवन कुसुराम. चेंडू जे लाभलेले आहेत 2,000 रुपये आशिष अशोक हुमणे आणि सन्मान चिन्ह तुकाराम तानाजी हुमणे. मेडल हे दिलीप रामाणे यांच्याकडून लाभलेलं आहे. या स्पर्धेमध्ये या स्पर्धा करत असताना जे आपल्याला काही नसलं तरी चालेल पण जी आवश्यकता आहे त्या ह्या आपल्या देहाला ते पाणी हा पाणी खर्च रोहित रामाणे आणि राजू हुमणे यांच्याकडून लाभलेला आहे. या टी शर्ट ही आम्ही प्रत्येक सामनावीराची टी शर्ट घेणार ते संजय हुमणे यांच्याकडून अजय डिंगणकर सडेगांबरे यांच्याकडून सुद्धा आम्हाला थोडंसं आर्थिक स्वरूपाचं मेडिकल किट म्हणून लाभलेलं आहे. त्यांचाही आभार. सामना चालू करायचा आहे. धन्यवाद. सर्व धन्यवादांचा हार्दिक स्वागत. दादा नक्कीच आपण स्पर्धा म्हटले की सगळी सोंग घेता येतात पण आर्थिक सोंग घेता येत नाही. या देणगीदारामुळे हा अशा मोठ्या स्पर्धा आपण पार पाडण्यात यशस्वी ठरतो. सगळ्या देणगीदारांचा धन्यवाद. आज आणि आपण जातो दुसऱ्या डावाकडे आणि दुसरा डाव आपल्याला पाहायला भेटतो. 33 धावांची आवश्यकता होती जांगलदेव क्रिकेट संघाला आणि साईडला येतो लव रामाने एक डावखुरा फलंदाज आणि नॉनस्टॉपला येतो आदिनाथ रामाने. दोन्ही बंधूंची जोडी आपल्याला पाहायला भेटते आणि पंच हा मात्र खराब चेंडू अवांतर धावा आणि धावसंख्या चालतं केलं बोलते केलं. एक मी धावसंख्या बोलल धावसंख्या होते ते एक धावा. नक्कीच लव रामाने यांचा विचार केला असता एक सुंदर फटकेबाजी करण्यास नावांकित असलेले हे फलंदाज लव रामाने डावखुरा फलंदाज आपल्याला विस्फोटक फलंदाज यांच्याकडे नेहमीच पाहिलं जातं आणि सकाळच्या सत्रामध्ये तो मात्र डावखुरा फलंदाजीची गोलगोला असतो आणि हा मात्र चेंडू फटकावला झेल होण्याची शक्यता आणि सुंदर झेल टिपलाय तो क्षेत्ररक्षाने आणि मोठा मासा गळायला लागतो लव यांच्या रूपात. एक बाद
रोहित रामाने हा सुद्धा विस्फोटक फलंदाज यांना सुद्धा आपल्या संघाची जबाबदारी मात्र मैदानामध्ये घ्यावी लागेल. सकाळचं सत्र चालू आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये हा पहिला डाव नक्कीच आज रणसंग्राम युद्ध आपल्याला पाहायला भेटणार आहे. आयोजकांनी घेतलेली ही मेहनत मात्र ह्या मैदानामध्ये पाहायला भेटते. नक्कीच आणि हा मात्र हलक्या हाताने मारलाय चेंडू क्षेत्राच्या इथपर्यंत एक धाव देण्यात यशस्वी ठरले आणि धावसंख्येत मात्र एक वाढ होते. दोन रोडच्या साईडला जे आपले खेळाडू बसले त्यांनी समालोचन कक्षाच्या दिशेने यायचंय. आपल्याला आयोजकांना सहकार्य करायचंय. गाडी सुद्धा आपल्याला या साईडला समालोचनच्या पाठीमध्ये लावायचंय. रोडवर कोणीच उभं नाही राहायचंय. आयोजकांना सहकार्य करायचंय. आपली स्पर्धा आहे. नक्कीच आणि हा मात्र उंच मारलेला चेंडू झेल होण्याची शक्यता क्षेत्ररक्षक येत आणि मात्र झेल टिपलाय आणि आदिनाथ रामानेच्या रूपात लागलेला हा संघाला दुसरा झटका. सुंदर अशी गोलंदाजी करतोय निलेश आणि आतापर्यंत दोन मासे मोठे गळाला लावले. एक आदिनाथ रामाने आणि लव रामाने दोन्ही बंधूंची जोडी मात्र पॅव्हलियनच्या दिशेने पॅव्हलियन मध्ये दिसते आणि आता मात्र जबाबदारी होती रोहित रामाने यांच्यावरती. कुठेतरी 33 धावांची आवश्यकता होती. घाई करण्याची गरज नव्हती. डोक्यावरती बर्फ ठेवून ही मात्र धावसंख्या चेस करायची आहे तुम्हाला आणि आता मात्र आले तर अंकुश रामाने. खेळ मात्र समाप्त झालाय. 4 चेंडूनंतर धावसंख्या धावफलकावर लागली ती 2 धावा आणि सुंदर गोलंदाजी करतो. अचूक टप्प्याची गोलंदाजी करतो. हा सुद्धा निर्धाव चेंडू न समजलेला चेंडू. सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र आपल्याला पाहायला होते मैदानामध्ये निलेश यांची. नक्कीच हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळानं पडलेलं गोड स्वप्न म्हणजे तुफान रिटर्न हुमनेवाडी क्रिकेट संघ आणि तुफानवाडी क्रिकेट संघाला पडलेलं गोड स्वप्न म्हणजे तुफानी चषक 2026 ते मात्र आज मैदानामध्ये पार पडताना पाहायला भेटतंय आणि हे पात्र मारलेला चेंडू झेलवण्याची शक्यता. सुंदर प्रयत्न मात्र चेंडू 7-4 धावांसाठी आणि 4 ने मात्र धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते ती नाश्ता केला नसतं ते नाश्ता करून घ्यायचंय. बाउंड्रीवर असलेले स्वयंसेवक धन्यवाद. या हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न्स हुमनेवाडी पाचेगावकर कैलासवासी संदेश दादा हुमणे याच्या स्मरणार्थ ह्या राबवलेल्या क्रिकेट स्पर्धा. पुढचा षटक घेऊन येतो इथं किरण. सामना करणार आहे तो रोहित रामाने आणि अतिशय सुंदर असा चेंडू किरण यांचा. मला वाटतं बायच्या स्वरूपात 1 धावा मिळते ती रामानवडी जांगालदेव क्रिकेट संघाला. तेहतीस धावांचं लक्ष ठेवलंय ते जांगलदेव क्रिकेट संघासमोर. पुढचा चेंडू किरण यांचा. सामना करतोय तो सुंदर असा आणि सुंदर असा झेल. तिसरा धक्का मिळतोय तो जांगलदेव क्रिकेट संघाला.
आणि धावसंख्या मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला भेटते ती 7 धावा. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर घेऊन आलाय ते किरण यांचा विचार केला असता एक युवा गोलंदाज आपल्याला कोलवली संघाकडून पाहायला भेटतो आणि आता कुठेतरी फलंदाजांना जांभळी क्रिकेट संघाचे फलंदाजांना कुठेतरी बांधून ठेवलंय, जखून ठेवलंय ह्या गोलंदाजांनी. सुंदर अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र पाहायला भेटते. डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र गोलंदाजी करतात किरण. आपल्या नावाप्रमाणेच फलंदाज आपल्या संघाला आशेचे किरण दाखवतोय. हा सुद्धा निर्धाव चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसवतोय आणि धावसंख्येत मात्र कोणताही बदल नाही होत आहे. धावसंख्या मात्र धावफलकावरती लागली ती 7 धावा. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मात्र 7. सुंदर गोलंदाजी किरण यांची आज आशेचं किरण मात्र आपल्या संघाला दाखवतो. हा मात्र चेंडू पंच वाईटच्या घोषित एक अवांतर धाव घोषित करतायत. सकाळच्या सत्रामध्ये पंच कवायत करतायत आणि अवांतर धावने मात्र धावसंख्येत बदल होत आहे. धावसंख्या मात्र 8 धावा. या ठिकाणी या स्पर्धेसाठी उपस्थित असलेले आमचे दरवर्षी सहकार्य लाभले ते दिलीपजी रामाणे या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ आणि तुफान क्रिकेट संघ हुमनेवाडी यांच्याकडून त्यांचं शाब्दिक सुमनाने स्वागत करतो. अविनाश हुमने सुंदर असा गोलंदाज मात्र ठप्प्यात चुकला आणि फलंदाजीने मात्र फोर ठोकला. सुंदर असा फटका ठेवून काढला आणि 4 धावांसाठी चेंडू मात्र सीमारेषेचा भार फेकून दिला आणि धावसंख्येत मात्र बदल होतोय. धावसंख्या होती ती 13. आता कुठेतरी मोठा फटका आलाय विघ्नेशांच्या बॅट मधून आणि किरण मात्र सुंदर गोलंदाजी करत होते आतापर्यंत आणि हा खराब चेंडू हाताळला होता. धावसंख्येत मात्र 4 बदल होतो. धावसंख्या 13. आपण पाहतोय हुमनेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत हुमनेवाडी रिटर्न्स तुफान चषक 2026 हा रणसंग्राम. सगळे उपस्थित खेळाडू क्रिकेट प्रेमी आणि मान्यवर यांचं मी समालोचक रोहित बारसकर हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येकाने स्पर्धेचा आनंद घ्यायचा आणि हा मात्र चेंडू मारलाय फायनलच्या दिशेने क्षेत्ररक्षक होतोय आणि हा मात्र झेल होतोय आणि हा झेल होऊन मोठा झटका विघ्नेशाच्या रूपात लागलाय आणि कुणीतरी बॅकफुटवर ढकलतोय जांगलदेव क्रिकेट संघाला. हा लागलेला 4था झटका मोठ्या फटक्यापासून अतिशय पकडून ठेवला ह्या किरण या संघाने गोलंदाजाने. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते किरण यांची. नक्कीच आपण पाहतोय जांगलदेव विरुद्ध कोल्हावली दोन्हीही विस्फोटक संघ ह्या पंचक्रोशीतील आणि शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला हा रणसंग्राम पाहायला भेटणार आहे. प्रत्येक खेळाडू प्रत्येक संघ आपल्या गावाच्या नावासाठी किंवा वाडीच्या नावासाठी ह्या मैदानामध्ये उतरणार आहे. मोठी संधी आपल्याला ह्या मैदानामध्ये दिली ती तुफान रिटर्न्स आयोजकांनी. त्या संधीचं करायचं आणि हा मात्र अचूक टप्प्याचा चेंडू. पंच कोणती खून करत नाहीये. पंच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली होती 13. कुठेतरी जखमून ठेवलंय जांगलदेव क्रिकेट संघाला कोलवली संघाने. हा सुद्धा मोठा संघ आहे जांगलदेव क्रिकेट संघ आणि मोठे फटकेबाजी गरज आहे त्या जांगलदेव क्रिकेट संघाला. नक्कीच आपल्या मैदानामध्ये पाहायला भेटतंय ते आलिमजी साहेब यांनी अजय डिंगणकर यांचे बंधू प्रमोद शिंदे यांचंही या ठिकाणी आम्ही शाब्दिक सुमनाने स्वागत करतोय. पंच सामना चालू ठेवायचं वेळेचं बंधन आहे प्रत्येक संघाला असेल
आयोजकांकडून सूचना येतात की वेळेमध्ये सामने प्रत्येक पार पडले पाहिजे. तुम्ही जर कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल शेवटपर्यंत. नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपल्याला धावफलकावरती 13 धावा पाहायला भेटतात. आपल्याकडे मैदानामध्ये पाहायला भेटतात आलिम साहेब यांचं आगमन झालंय, तरी आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. आलिम साहेब समालोचन कक्षामध्ये यायचं. आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू सुंदर गोलंदाजी पाहायला भेटते कल्पेश यांची, आकेश यांची. आणि निर्धाव चेंडू तिसऱ्या षटक प्रगतीपथावर. एक चेंडूचा खेळ मात्र समाप्त झालाय तिसऱ्या षटकाचा आणि 13 धावसंख्या. कुठेतरी मोठे फटकेबाजीची आवश्यकता आहे. रोहित रामाने यांच्या बॅटमधून मोठे फटके अजून दिसत नाहीये, ते फटके मात्र फेकावे लागतील. आणि हा मात्र चेंडू जातो सीमारेषेच्या दिशेने. खराब क्षेत्ररक्षण, एखादा झेल सोडलेला झेल मात्र तुम्हाला मॅच मध्ये आणू शकतो. आणि धावसंख्येत मात्र एक मी वाढवतो. धावसंख्या होती ती 14. सुंदर क्षेत्ररक्षण करावे लागेल कारण तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. बँक बॅलन्स कमी असताना तुम्हाला खर्च सुद्धा कमी करावा लागेल. नक्कीच आज रणसंग्राम रंगतोय. जांगल्ले क्रिकेट संघ विरुद्ध कोळवली. आजच्या दिवसातील पहिला सामना, सकाळच्या सत्रातील हा अ गटातील पहिला सामना असेल. नक्कीच 14 धावा धावफलकावर लागल्या. सुंदर गोलंदाजी करतोय आकेश. आणि हा मात्र रामाने वाडी विकास मंडळ या मंडळाचे सेक्रेटरी श्री दिनेश लक्ष्मण हुमणे यांचं दिनेश लक्ष्मण रामाने यांचं इथे आगमन झालेले आहे. त्यांचं सुद्धा हुमणेवाडी नवतरुण प्रगती मंडळ अंतर्गत तुफान रिटर्न हुमणेवाडी यांच्याकडून त्यांचं शब्दसुमनाने स्वागत करतो. धन्यवाद. नक्कीच हा खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटतोय. खराब क्षेत्र आज आणि नीरज हुमणे, नीरज हुमणे स्टेज जवळ यायचंय. नीरज हुमणे, आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतोय. जांगल्ले क्रिकेट संघ आपण युट्यूब लाईव्ह स्पर्धा खेळतोय. पंचांचा विनंती राही आपले समक्ष स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती पाहतायत. आणि दोन धावा आपले स्वयंसेवक बाउंड्री लाईन वरती काम करतायत. पंचांचा निर्णय अंतिम राहील. आपली खेळाडूची दाखवायची आहे दोन्ही संघाने. 2 धावांनी मात्र धावसंख्या बदल होते. धावसंख्या 17 धावा. तिसरे षटक प्रगतीपथावर आहे. सुंदर गोलंदाजी करतायत आणि हे मात्र खराब गोलंदाजी. अवांतर चेंडू. धावसंख्येत मात्र 1 ने बदल होते. धावसंख्या होते ती 18 वरती धावून संघ धावफलक पोहोचलाय. आणि सुंदर गोलंदाजी आतापर्यंत मोठ्या फटक्यापासून तुम्हाला वंचित ठेवलंय या गोलंदाजाने आकेश याने. आणि रोहित आणि हा मात्र उंच टोललेला चेंडू. स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षक होतोय बॉल खाली, मात्र खराब जयवीने आणि 2 धाव देण्यात यशस्वी ठरले. रोहित यांच्याकडे मात्र क्षमता आहे. मोठे हिट खेळण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. तेच कधी आपल्या संघाला सामन्यामध्ये आणू शकतात. आणि 2 धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 20 धावा. 7 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे जांगल्ले क्रिकेट संघाला. आपण पाहत आहे तुफानी रिटर्न्स हुमणेवाडी आयोजित तुफानी चषक 2026 चा रणसंग्राम आज या शिरगावच्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला भेटतोय. नक्कीच. आणि हा मात्र सुंदर चेंडू. आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 20 धावा. आणि आता मात्र संघाला जिंकण्यासाठी 6 बॉल 13ची आवश्यकता आहे. जांगल्ले क्रिकेट संघाला विजयासाठी 6 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आपण युट्यूबच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाज, प्रत्येक गोलंदाज, माझा आवाज सुद्धा प्रदर्शन युट्यूबच्या माध्यमातून आपण घरोघरी पोहोचतोय. थेट प्रक्षेपण होत आहे ह्या शिरगावच्या मैदानामधून. प्रत्येक गाव, प्रत्येक वाडी, प्रत्येकाचे आई वडील मात्र घरात बसून आपल्या मुलाचा सामना पाहू शकता. ही मात्र संधी आपल्याला तुफान रिटर्न आयोजकांनी उपलब्ध करून दिली आहे. या संधीचा मात्र सोनं तुम्ही करून घ्यायचं आहे. आणि मात्र आता 4थ्या षटकाने निर्णायक षटक घेऊन आलाय तो विराज. मात्र 6 बॉल 13 धावांची आवश्यकता आहे. रोमांचक सामना सकाळच्या सत्रातील हा पहिला सामना असेल. प्रत्येक संघाला नॉकआउट सामने खेळावे लागतील कारण आपण आपली स्पर्धा आहे
ती मात्र मर्यादित षटकांची आहे आणि 6 बॉल 13 धावसत्ता. कोण होणार पहिल्या सामन्यातील मानकरी पाहायला भेटणार आहे, जांगल क्रिकेट संघ की शिवसमर्थ कोळवळे. नक्कीच विराज यांच्या खांद्यावरती गेली जबाबदारी आणि मात्र स्ट्राईक लावतो कल्पेशला कोणीतरी नॉन स्ट्राईकला रोहित रामाने यांच्यावरती एक धाव काढून जबाबदारी द्यायची आहे, कारण त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटकेबाजी खेळण्याची. आणि हा मात्र मारलाय चेंडू, बॅट्समन आलाय रंगात आणि चेंडू मारलाय ढगात. सुंदर 7 धावांसाठी आणि धावसंख्येत मात्र 6 ने वाढवते. धावसंख्या होते ती 26 धावा. 5 बॉल 7 धावांचा आता समीकरण येऊन टोपले. सुंदर फटकेबाजी करतोय आणि आपल्या सोबत जोडले शिंदेवाडीतील सलमुख शिंदे यांच्याबरोबर आम्हाला डिकिटेलला कॉमेंट्री करण्याची संधी भेटली होती. आता मात्र परत एकदा शिरगावच्या मैदानामध्ये भेट झाली आमची आणि सुंदर अशी गोलंदाजी कुठे अचूक टप्प्याची करावी लागेल तुम्हाला. विराजांना अचूक टप्प्याची गोलंदाजी मात्र मैदानामध्ये करावी लागेल. तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला गोलंदाजी मात्र सुंदर अचूक टप्प्याची करावी लागेल, कारण 5 चेंडूचा खेळ मात्र हा सुद्धा फिल्टर चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण आणि मात्र स्ट्राईक घेणं आणि खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटते स्वतः गोलंदाज यांच्याकडून आणि 1 ने धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होती ती 27 आणि आता मात्र समीकरण येऊन पोहोचले ते 4 बॉल 6 धावा. 4 बॉल 7 धावांची आवश्यकता. विराज एक युवा गोलंदाज आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटतंय आणि त्याला स्टाईल लावतो आणि रोहितने मारलेला फायनलच्या दिशेने मारला चेंडू जातो 4 धावांसाठी. सुंदर फटकेबाजी करतायत. आता मात्र रोहित दाखवून देत आहेत का मी या संघाचा मी मेन फलंदाज आहे, मेन खेळाडू. आणि धावसंख्येत मात्र 4 ने बदल होते. धावसंख्या जाऊन पोहोचली होती 31 धावा. सुंदर फटकेबाजी. 3 चेंडूंचा खेळ मात्र समाप्त झालाय. 3 चेंडूनंतर धावसंख्या 31 आणि मात्र आता जिंकण्यासाठी जांगलदेव क्रिकेट संघाला 2 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच आजच्या दिवसातील हा गटातील पहिला सामना पाहायला भेटतोय. जांगलदेव क्रिकेट संघ विरुद्ध शिवसमर्थ कोळवळे. यानंतर होणारा सामना आहे तो श्री साई सडेजामारी विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ. आयोजकांनी स्वयंसेवकाने आपला बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचा. स्पर्धा आपली आहे, यशस्वी प्रमाणे आपली स्पर्धा पार पाडायची आहे. नक्कीच रोहित आणि मात्र फायनलच्या दिशेने मारला चेंडू. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, तोवर 1 धाव देण्यात यशस्वी ठरले आणि मात्र विजयाची धाव घेऊन विजय घोषित केला आहे तो रोहित रामाने आणि या पहिल्या सामन्याचा विजय संघ ठरला आहे तो जांगलदेव क्रिकेट संघ. माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा पुढील स्पर्धेसाठी आणि माझ्याबरोबर जोडले ते सलमुख शिंदे यांच्याबरोबर जातोय दुसऱ्या सामन्याच्या समालोचनासाठी.